प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन गृह्णात्पुराणमया वन्दे महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं लक्ष्मीनाथाचार्यीं मङ्गलवामसंगतामि भगवद्गीते भगवद्वेषिणीं नमोऽस्तुते राजविशालबुद्धे प्रपन्न पारिजाताय भवाने ज्ञानानुग्रहाय कृष्णाय गीतामृतये नमः। ओम श्री भगवान पंढरीनाथ श्री ज्ञानवराय श्री जगद्गुरु महाराज श्री संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अयतोकी अशा करुणेनं आपण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तृतीय अध्यायाच्या विचाराला आरंभ केला। त्यातील प्रथम जी ओवी आहे त्याचा विचार केला। यामध्ये प्रथम श्लोकामध्ये भगवंताकडे अर्जुन एक प्रश्न करत आहे। अर्जुन बोलतो की जायसे चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। हे केशव, कर्मणः बुद्धी जायसी मताचे ते तुला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे मान्य असेल तर मला या घोर कर्मामध्ये तू का नियुक्त करत आहेस अशा प्रकारची एक शंका अर्जुनाने भगवंतापुढे केली। आणि तो बोलला की हा का तो बोलताना आरंभी बोलतो, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले मग ऐका। अर्जुने म्हणतले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते नित्यम्या परिसरे कमळा। या प्रकारे अर्जुन बोलतो की देवा ऐका,
तुम्ही जे वाक्य बोलले आहात ते मी चांगल्या रीतीनं ऐकलेलं आहे. चांगल्या रीतीनं ऐकून काय बरं ऐकलं तू, काय माझं मत काय ऐकलं, काय वचन तू माझे श्रवण केलं, या विषयी अर्जुन भगवंताला बोलतो की तुम्ही जी वाक्य बोललात त्यामध्ये ते तर कर्माणे करता पुरेची ना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित जरी. हे श्री अनंता, हे पांडुरंगा, अच्छा अनंत का झाला आपल्यावर, हे अनंता अर्थात हे अनंता पाहता तेथ कर्म आणि करता पुरेची ना. पाहिलं असता, कोणाला पाहिलं असता म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असता, आत्मतत्वाला पाहिला असता, आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला असता तेथ कर्माने करता उरेची ना. तेथे कर्म आणि करता शिल्लक राहत नाही, कर्मही उरत नाही आणि करताही उरत नाही. ऐसे तुझे मत निश्चित जरी, ऐसे जरी तुझे मत निश्चित, तुझे निश्चित मत, असं जर तुझं निश्चित मत आहे म्हणजे काय की हे अनंता शब्दाचा प्रयोग केला परमात्म्याकरता. भगवान इथे अर्जुन अनंत शब्दाचा प्रयोग करतो, कारण की इथे बोलतात की अनंत का म्हटलं जातं, न व्यापित्वात देशत्वंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. परमात्म्यामध्ये तीन प्रकारचा अनंत्य आहे. एक न व्यापित्वात देशत्वंतो, हा परमात्मा व्यापक असल्यामुळे त्याचा देशाने अंत होत नाही. कशाने अंत होत नाही, देशाने अंत होत नाही. दुसरा दिला नित्यत्वान्नापि कालतः, परमात्मा नित्य असल्यामुळे त्याचा कालाने अंत होत नाही. आणि परमात्मा हा सर्वांचाच आत्मा असल्यामुळे परमात्म्याचा वस्तूना सुद्धा अंत होत नाही. आपण पाहूया भगवान श्रीकृष्णाकरिता या ठिकाणी अर्जुनानं अनंत शब्दाचा प्रयोग केलेला आहे. परमात्म्याच्या ठिकाणी देशानं अंत नाही, त्याचा देशानं परिच्छेद होत नाही. म्हणून भगवान परमात्मा आपला देशानं परिच्छेद होत नाही याचंच कथन करत असताना 10व्या अध्यायाच्या शेवटी बोलतात, अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यामिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. म्हणजे जगत आहे माझ्या एक अंशामध्ये स्थित आहे. म्हणजे माझी व्याप्ती इथे आहे की या देशानं, देश काल ही परिकल्पना या जगताच्या अंतर्गत आहे आणि हे संपूर्ण जगत माझ्या एक अंशावर स्थित आहे. म्हणून कारण की माझी व्याप्ती यापेक्षा अधिक आहे, या कारणानं परमात्म्याच्या माझ्या ठिकाणी देशाचा परिच्छेद नाही. त्रिपादस्या मृतम देवी, या परमात्म्याचे एका पादावर संपूर्ण जगत आणि 3 पाद स्वस्वरूपामध्ये स्थित आहेत. म्हणजे या देशापेक्षा, या जगापेक्षा त्याची व्याप्ती अधिक आहे, त्याचा देशाने अंत होऊ शकत नाही. परमात्म्याचा कालाने सुद्धा अंत होत नाही, कारण की परमात्मा हा नित्य आहे. केवळ तो सगळ्यांचा आत्मा आहे याविषयी एरवी सर्वांच्या हृदय देशी
मी अमुका आहे ऐसी जे वस्तू स्फुरे अहर्निशी ते जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गा मी. म्हणजे आता सर्वांच्या हृदयादेशामध्ये भगवान स्वतः बोलतात की सर्वांच्या हृदय देशामध्ये जे मी 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 अशी बुद्धी स्फुरते ती वस्तू कोण आहे? साक्षात मी आहे. म्हणजे परमात्मा सर्वांचा आत्मा आहे. श्रीकृष्ण भगवान हा सर्वांचा आत्मा असल्यामुळे त्याचा वस्तूने अंत होत नाही आणि तो परमात्मा नित्य आहे. भगवान बोलतात अर्जुनाला की मी अजोपि सन्नव्य आत्मा भूतानां ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. म्हणजे मी कसा आहे? अज है ना, अज नित्य शाश्वतोयम, तो आत्मविषय हे की नाही. तसंच याच्या नित्यत्वाधिकांचं कथन भगवान स्वतः करतात की पैगा जन्मे आम्हा तुम्हासी, ही मागे झालेली आहेत, परंतु त्या सर्व जन्मांचं स्मरण मला आहे, त्याचं स्मरण तू करत नाहीयेस. म्हणजे परमात्मा हा नित्य जन्मानि तव चार्जुन है ना, बहुनी में विदितानि जन्मानि तव चार्जुन तन्यम वेद नत्वम वेद परंतप. यामध्ये भगवान परमात्मा मी नित्य आहे. देहाच्या संयोगानं जन्माधिकांची प्राप्ती होते, परंतु माझी नित्यता आहे हे भगवान परमात्माने स्वतः प्रगट करून दाखवतं. म्हणून परमात्मा त्याचा देशानेही अंत होत नाही, कालानेही अंत होत नाही आणि वस्तूनही अंत होत नसल्यामुळे अर्जुन भगवंताकडे हे श्री अनंता या शब्दाचा प्रयोग करतो. हे अनंता पाहता तेथ कर्म आणि करता उरेची. पाहता कोणाचं? कोणाला पाहिलं असता? म्हणजे परमात्म्याला पाहिलं असता. पाहणं म्हणजेच साक्षात्कार करणं. दृश्य प्रेक्षणे हा धातू आहे. दृश्य म्हणजे केवळ सामान्यतः दर्शन करणं, साक्षात्कार करणं या अर्थाचा पाहणे शब्द आहे. दृश्य पश्यते याचा अपभ्रंश रूप पाहणे आहे. पाहता पाहिले असता म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला असता काय होतं सांगतात. तेथ कर्म आणि कर्ता उरेची. म्हणजे कर्तृत्व आणि कर्तव्यत्व हे स्वतःमध्ये कर्तृत्व राहत नाही आणि आपलं कर्तव्य काही शिल्लक राहत नाही. कारण की एक श्रुती प्रमाण आहे. काय होतं की परमात्मा तत्वाचा साक्षात्कार झाला असता साधक तर रूपच होऊन जातो. परमात्मा रूप झाल्यामुळे कर्म आणि कर्तृत्व हे अवशिष्ट राहत नाही. कारण की ब्रह्मविद ब्रह्मैव भवति या न्यायाने परमात्मा तत्वास जाणणारा साधक परमात्मा रूपच होतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्म नाही, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, कोणताच विकार नाही. हेच विकारराहित्य दाखविण्याकरिता आपण न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न अन्यते अन्य मानेशरी. या परमात्म्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा संपूर्णतः अभाव आहे आणि त्या परमात्म्याचं काहीच कर्म सुद्धा नाही. बस कारण की कर्म आणि कर्तृत्व त्याच्या ठिकाणी सगळ्यांचाच
अभाव असल्यामुळे त्याच परमात्म्याला जाणणारा तो जो रूपच होतो, याविषयी आपण बृहदारण्यक उपनिषदातील श्रुती प्रमाण पाहिलं होतं की ब्रह्म वा इदमग्र आसीत तद आत्मानमेवावेत अहम ब्रह्मास्मीति तस्मात् तत् सर्वम अभवत। ही श्रुती पाहिली की ब्रह्म वा इदमग्र आसीत, तत्वज्ञानापूर्वी एक ब्रह्म होता, तर आत्मानम एवावेत, त्यानं स्वतःला जाणलं. कसं जाणलं? अहम ब्रह्मास्मी इति, मी ब्रह्म आहे असं जाणलं. आणि जाणल्यानंतर तत्सर्वम अभवत, तस्मात त्या जाणल्यामुळेच तो सर्व रूप झाला, म्हणजे ब्रह्मरूप झाला. आणि साधक ब्रह्मरूप झाल्यानंतर त्या ठिकाणी काहीच अवशिष्ट राहत नाही, कारण ब्रह्मरूप होतो ना. हेच सांगण्याकरता ब्रह्मरूप होण्याची स्थिती ही पूर्व अध्यायामध्ये 11वी आली होती. कंठस्थ आहे ना. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे. ही निस्सीम म्हणजे सीमारहित ब्रह्मस्थिती. या ब्रह्मस्थितीचा अनुभव केला असता हे साधक अनायासे प्रयासा वाचून परब्रह्म तत्वास प्राप्त झाले. एषा ब्राह्मस्थिती प्राप्तार्थ या श्लोकावरती. म्हणजे परमतत्वास प्राप्त झाले म्हणून त्याचे कर्तव्य अवशिष्ट राहत नाही. मग तैसे जे त्याने करावे तो तेच आहे स्वभावे, मग कोणे कर्मे वेष्टावे कर्तेपणे. त्याचं कर्तृत्व का निवृत्त होता? कारण की संपूर्ण जगत हे परब्रह्म रूप आहे. मग त्या पुरुषानं जे जे करावं ते स्वतः स्वयं जगद्रूप झालेला असतो. कारण की सर्व जगत परमात्म्याहून त्याच्यावर वेगळं राहत नाही. मग त्यानं जे जे काही करावं ते तद्रूप झालेलं आहे ना. तो तद्रूप झालेला असल्यामुळे मग कोणत्या कर्मानं त्याला कर्तेपणानं आच्छादित करावं, अर्थात कोणतंच कर्म त्याला कर्तेपणानं आच्छादित करत नाही. म्हणजे त्याचं सगळ्या प्रकारचं कर्तृत्व हे निवृत्त होऊन जातं, त्यात कर्तृत्व राहत नाही, परब्रह्मरूप झाले असल्यामुळे. हे आपण मागे सांगितलं. आणि असं जर आपलं निश्चित मत असेल तर हे परत पांडुरंगा, हे श्रीहरी, मग आता सांगा बरं. तरी माते केवी श्रीहरी मनसी पार्था संग्राम करी, ये लाजसी नामा घोरी कर्मी सुता. तरी हे श्रीहरी पार्था संग्राम करी, इथे एक शब्द अध्यारोप घ्यावा लागेल असे अन्वय पहा. तरी हे श्रीहरी पार्था संग्राम करी असे माते केवी मनसी, ये महाघोरी कर्मी सुता लाजसी ना. अर्थात तरी पण, तरीचा अर्थ तरी पण म्हणजे असं असताना सुद्धा, असे असलं तरी हे श्रीहरी, हे श्रीहरी म्हणजे हे भगवान, हे श्री परमात्मन, हे श्रीहरी पार्था संग्राम करी. हे पार्था, हे अर्जुना, तू काय कर? संग्राम कर. हे अर्जुना, तू युद्ध कर. असे माते केवी म्हणसी, असे मला कसे म्हणतोस? हे अर्जुना, तू युद्ध कर असे तू मला कसे म्हणतोस? ये महाघोरी कर्मी सुता लाजसी ना. या महाघोर
अतिशय घोर कर्मामध्ये घालताना तुला लाज वाटत नाही? एकदम अर्जुन हा रंजिश घेऊन बोलतो. म्हणजे काय होतं की सांगायचं एक आणि मग करायला लावायचं दुसरं. मग एखादी व्यक्ती, कारण की अर्जुन बोलत होता मागे पापमेवाश्रय, ठीक आहे युद्ध आहे, काय करायचं? स्तुती करतोय कशाची? तत्वज्ञानाची, आहे की नाही? आणि मला लावतोय कुठे? कर्मामध्ये. मग आता बर कर्म बी लावायचं, ठीक आहे, शास्त्रीय कर्म लावलं तर ते बरं आहे. बरं शास्त्रीय कसं ना, ते कोणतं? हिंसात्मक कर्म, युद्धरूपी कर्म. बरं ते युद्ध लावे ना का? बरं दुसऱ्या बरोबर युद्ध करण्याकरता लावावं. कोणाबरोबर लावतोय? आपल्या गुरुजनाबरोबर. गुरुजनाशी युद्ध करण्याकरता भगवान परमात्मा अर्जुनाला प्रेरित करतात. मग ते एकदम खळीस आल्यावर म्हणतो ना, तुला लाज वाटत नाही मला याच्यामध्ये लावतो, स्तुती करतो त्याची, आणि या कर्मामध्ये तुला घालताना लाज वाटत नाही? आता हे किती कठोर शब्द भगवंताकरिता अर्जुनाने वापरले. परंतु अर्जुन जो बोलत आहे स्वतःच्या नासमजीमुळे, भगवान परमात्म्याने यथायोग्य सगळं निरूपण केलेलं आहे. जिथे पाहिजे अर्जुनाला जे कर्म करायचंय ते सांगितलं. कारण की प्रथम अध्यायाच्या मध्ये आपण अर्जुनाचा विषय ऐकल्यानंतर द्वितीय अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत भगवंतानं अर्जुनाचा जो साधारण मोह होता, साधारण मोह कळतो? साधारण म्हणजे अरे बोलत जावं रे, एवढं काय म्हणजे मी दाटवलं म्हणजे काय उत्तर देऊ नये असं म्हणून राहते. उत्तर द्यावं लागतं, नाहीतर मग पुन्हा दाटलं पडतं. साधारण मोह कशाला म्हणतात? म्हणजे साधारण कशाला म्हणायचं? जे सगळ्यांच्या ठिकाणी राहतं तो साधारण गुण, सगळ्यांच्या ठिकाणी. आणि जो काही एखाद्या व्यक्तीच्याच ठिकाणी असतो त्याला असाधारण गुण म्हणतात, हे ना. साधारण गुण सगळ्यांच्या ठिकाणी, यच्चयावत प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो राहतो साधारण गुण. आणि जे काही याच्या एखाद्याच्या ठिकाणी असेल त्याला म्हणून असाधारण. उदाहरण देऊ का? नको ना? बरं चला जाऊ द्या. आता काय होतं की कधी कधी द्यायचे लागतात, परंतु कधी कधी नका वाटतं, हे ना. बरं एखाद्या हे तुम्हाला एक सांग का? आता सांगतोच, कधी कधी काय सांगण्यात आनंद येतो. बर एक मी शिष्याची लक्षणं सांगतो तुम्हाला, सांग का? सांग ना. आता 3 प्रकारची शिष्य असतात. एक उत्तम, दुसरा मध्यम, तिसरा अधम, आणि चौथा अधमाधम, आहे ना. त्याच्यातलं कोणत्यात आपण कोणत्यात बसायला लक्षात घ्यायचं बरं का? मला माहिती, मी कोणाला सांगणार आहे. आपली कॅटेगरी ज्याच्यात बसते म्हणजे आपलं थर्मास आपल्याकडे लावून पहा. एक आहे उत्तम, म्हणजे न सांगता पुढचा इथे याची आवश्यकता पडेल त्याची पडेल, म्हणजे न सांगता काम करणारा तो कोणता? उत्तम असतो. दुसरा आहे सांगून, जसं सांगितलंय तसं श्रद्धेनं काम करणार. सांगितलंय ना, नाही हे सांगितलंय नाही आपण हे केलंच पाहिजे, सांगितलंय ना तर करायचंच, मग ते काही असो, ते श्रद्धेनं काम करणार. तिसरा असतो तो अधम, म्हणजे सांगितलंय करतो परंतु अश्रद्धेनं. आता काय पर्याय नाही, आहे ना, पर्याय नाही म्हणून करणारा हा अधम, म्हणजे बिना श्रद्धेनं अधम. मध्यम म्हणजे श्रद्धेनं करणार परंतु सांगितलेलं करणार. पहिला आहे की न सांगता सगळं करणार. दुसरा मध्यम, सांगितलं तर करणारा पण श्रद्धेनं करता, नाही सांगितलं. तिसरा आहे की सांगून
करतो, परंतु आता राहायचंय पर्याय त्या म्हणजे आपला अभ्यास पर्याया भावी करणार तिसरा. आणि चौथा असा आहे अधमाधम सांगून सुद्धा न करणारा. मग त्याच्यामध्ये अरे हे कर, माझं ते होतं म्हणजे न करणारा, श्रद्धाही नाही विना श्रद्धाही नाही, ते अधमाधम कोटीमध्ये येतात. असे 4 प्रकारचे शिष्य झाले. मग आता तुम्ही पहा कोणत्यात येतात, मला नाही माहिती बर का. या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, ते सगळ्यांनी उत्तम म्हणूनही चालत नाही, कारण की आपल्याला माहित असतं आपण कोणत्यात येतो. उत्तम शब्दाच्या प्रयोगामध्ये उत्तम शब्दाचा प्रयोग करून घेणं फार कठीण असतं. आता यामध्ये तरी म्हणे पार्था ये लाजसी ना महागोरी कर्मीस होता. अर्जुनाने या ठिकाणी शिष्यत्वामध्ये गेलाय, परंतु एकदम उलटच बोलला. परंतु हे बोलणं अर्जुनाचं एकदम अयोग्य होतं, तरी सुद्धा बोलतंय. तरी पहा पुढे आणि काय काय बोलतोय ते ऐका. हागाम कर्म तुची अशेष निराकरिशी निशेष, तरी मज करवी हिंसक का करविसी तू. अन्वय पहा. हागाम तुची अशेष कर्म निशेष करविशी निराकरिसी, तरी मज करवी हे हिंसक कर्म अध्याय तू का करविसी. हागा अरे अर्जुना, तुची अशेष कर्म निशेष करविसी, तूच संपूर्ण कर्म सर्व कर्म संपूर्णरित्या परिपूर्णपणाने निराकरिसी, सगळ्या कर्माचा संपूर्णरित्या तू निराकरण करतोस. तरी मज करवी, असा असताना माझ्याकडून हे हिंसक कर्म तू का करविसी. कर्माचं एकदा निराकरण करणं म्हणजे ज्ञानी पुरुषाला ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा. ज्ञानी पुरुषाला काही कर्म करण्याची आवश्यकता नाही. हे तुम्ही प्रजाहाती कामान सर्वांना यापासून आरंभ करून ते अंतिम पर्यंत ज्ञानाच्या सर्वच कर्माचा आपण निराकरण केलं, त्याचा निराश केला. आणि मला काय सांगताय, कर्मण्यवाधिकार असते है ना, कर्म कर असं. जर कारण की काय सांगायचं की कधी काय बोलतोय ते कर, कधी कर. युद्धात क्षत्रियस्य न विद्यते है ना, धर्मेत युद्धात श्रेय क्षत्रियस्य न विद्यते. ते धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरं काहीच योग्य नाही. म्हणून तू कर्म कर. जर तू युद्धाचा त्याग केला तर तुला पाप प्राप्त होईल. आणि पुढे सांगते कर्म तत्वज्ञानाला कर्म नसतं. मग हे तो अगोदर कर्माचं निराकरण करतोस, पुन्हा मला कर्माचा उद्देश करतोस. हे काय होतं, स्तुती एकाची करायची काम एकाला सांगायचं है ना, म्हणजे दुप्पट्टी बोलणं झालं की. मग तुम्ही एक सांगा हो, तरी हेची मी हेच विचारतो देवा, तरी हेची विचारी श्री ऋषिकेशा तू मानून येदेसी कर्मलेशा आणि येसनिये हिंसा करविता असे. तरी श्री ऋषिकेशा तू कर्मलेशा मानून येदेसी आणि येसनिये हिंसा करविता असी, हेच विचारी. तरी हे श्री ऋषिकेशा तू कर्मलेशा मानून नेदसी, तू कर्माच्या लेशास अंशास मांडित नाहीस. म्हणजे तू कर्माला मानत नाहीस. आणि हे येसनी हे हिंसा करविता असे, आणि एवढी
ही हिंसा करवीत आहेस, हे की नाही? पाहता तू कर्मलेशा मानून नेदसी. पाहू दुसरा एक पाठ आहे ना, तरी तू कर्म लेशा म्हणून येतेस. तरी श्री ऋषिकेशा तू कर्मलेशा मानून येदेशी. हीच विचारी पाहू काय नाही, पाहू ना नंतर मग. तुम्ही अगोदर अन्वय तर करा ना. तरी श्री ऋषिकेशा तू कर्मलेशा मानून येदेसी आणि एसनीय हिंसा करविता असी हेच विचारी. अर्थ तर हे श्री ऋषिकेशा तू कर्मलेशा, तू कर्माच्या अंशात सुद्धा मान देत नाहीस. आणि येसनी म्हणजे एवढी हे हिंसा करवित असी, एवढी हिंसा तू माझ्याकडून करवित आहेस याचा विचार कर. आता काय करावं काय नाही करू हे काय वेगळं वेगळं सांगत आहात. हे कसं वाक्य देव आहे का? व्यामिश्रेण वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. अन्वय व्यामिश्रेणेव इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव येन अहम श्रेयः आप्नुयाम् तद एकम निश्चित्य वद. अर्जुन बोलतोय की व्यामिश्रेण इव वाक्येन. व्यामिश्रेण इव वाक्येन म्हणजे मिश्रित वाक्यासारखे, सारख्या वाक्याने. जसं एकदम भेसळयुक्त झालेल्या हे बोलणार ते बोलणार, मिश्रित झालेल्या म्हणजे मिश्रित वाक्यासारख्या वाक्याने मे बुद्धी मोहयसी इव, माझ्या बुद्धीला मोहित केल्यासारखे करीत आहेस, माझ्या बुद्धीला विचलित केल्यासारखे करत आहेस. येन म्हणजे ज्याने अहम श्रेय आप्नुयाम मी. आता तुम्ही काय करा, येन अहम श्रेय आप्नुयाम तद एकम निश्चित्य वद. ज्याने मी कल्याणास प्राप्त होईल, ज्याने माझं कल्याण होईल ते एक आपण सांगा. त्या एका गोष्टीचा मला तुम्ही उपदेश करा असे अर्जुन बोलतोय. तो बोलतोय एक उभी पाहूया. देवा तोआची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपा आगवे विवेकाचे. एकदम जसं काकुळतीला आल्यावर मनुष्य बोलतो ना तसं अर्जुन बोलतोय. जसं की वाटतंय हे सगळं एकदम काही काम केलं, आता असं जर तुम्हीच करावं तर आम्ही काय करावं, म्हणजे एकदम रोडकुंडीला आल्यासारखा अर्जुन बोलतोय भगवंतापुढे. देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. पा आता विवेकाचे आगवे संपले म्हणून. अर्थ पा, हे देवा तुवाची म्हणजे तुझ्याकडूनच ऐसे बोलावे, असे दुपट्टी बोलले जाईल तरीच अर्थ. तर हे देवा तुझ्याकडून जर असे दुपट्टी बोलले जाईल तर आम्ही नियंती काय करावी, आम्ही आज्ञान्यांनी काय करावं. पहा अरे पालन करणारे देवा, आता विवेकाचे आगवे संपले म्हणून आता विवेकाचं सगळंच म्हणजे विवेक करण्याचं, पृथक्करण करण्याचं सगळंच संपलं असंच आम्हाला वाटतं है ना. आम्ही असं म्हणू की विवेक करण्याचं सगळंच संपलं. तुम्ही असं जर दुप्पट्टी बोलले तर आम्ही काय करावं. कारण की अगोदर काय किती 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 त्या कर्माचं ज्ञानाची स्तुती केली. दूरेण हेवरम कर्म बुद्धियोगा धनंजय इत्यादी सांगायचं.
आणि कर्मामध्ये निस्त्रय पुण्य भवार्जुन हे सांगायचं आणि कर्म कर. हे देवा तुमचं दुहेरी बोलणं आहे. तर आता बरं मी कशाला आलो? आम्ही म्हटलं की आमचे तुम्हाला शरण गेलं तर तुम्ही सगळे सांगणार तो की तू गुरुबंधू पिता, तो आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षता आपदी अमते है ना. जैसे अपत्या ते माये साननी जरी जाय तरी ते कैसरी जे तरी ते कैसरी जे ऐके कृष्णा. आता जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अवेरू का सरता ते सागर त्याचे केली. या वाक्यादिशी अर्जुन भगवंताला शरण गेला होता. सगळं भगवंतावर सोपवलं आणि सांगितलं काय तरी आता काय करावं, तू सगळ्या याचा विचार करावा. अत्वाचे आगवे जाणावे निकेते आम्हा सांगावे. हे अशा प्रकारे आम्ही तुम्हाला शरण जावं आणि तुम्ही आम्हाला हे एकाची स्तुती करून दुसरं करायला सांगावं काय. आता आमचा विचार संपला म्हणायचा. आता इथून पुढे आम्हाला काही कळणार नाही असं बोलून अर्जुन रणजित झाला. आणि आता भगवंताला फार बोलतो. हे अर्जुन पहिल्यांदाच इतकं बोललाय बरं का तिसऱ्याच अध्यायामध्ये. परंतु मी ती सुद्धा अर्जुनाची ही शंका आहे ना, समजीची शंका आहे. काही नाही कळालं ना, पुढच्या व्यक्तीला काय सांगायचंय हे नाही कळलं तर मनुष्य असा बोलतो. जर त्यानं समजून सांगितलं हो आता कळलं बरं का, क्षमा करा, मग नंतर अर्जुन बोलेल. भगवान परमात्मा उत्तर देतील विभाग पुरस्कार ते आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.